तारिक रहमान यांची नेमकी ओळख काय आहे बांगलादेशच्या राजकारणात त्यावर एक नजर टाकूया। बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच BNP याचे प्रमुख आहेत तारिक रहमान। त्यांचे वडील जियाउर रहमान हेही बांगलादेशचे प्रमुख होते, माजी राष्ट्राध्यक्ष होते। त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या आई खलिदा जिया या काही वर्षांनंतर बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या। 17 वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्य होतं तारिक रहमान यांचं आणि याला कारण होतं की आवामी लीगशी त्यांच्या पक्षाचं असलेलं राजकीय शत्रुत्व। निवडणुकांपूर्वीच बांगलादेशमध्ये ते परत आले होते। त्याच्या काही काळ अगोदर त्यांच्या आई सुद्धा बांगलादेशमध्ये आल्या होत्या। शेख हसीनांचं सरकार असताना जवळपास 84 खटले त्यांच्यावर दाखल झाले होते। शेख हसीनांचं सरकार गेलं आणि सगळ्या 84 खटल्यांमधून तारिक रहमान यांची निर्दोष मुक्तता झाली। आईच्या निधनापासून रहमान हे BNPच्या प्रमुख पदी आहेत, म्हणजे साधारण डिसेंबर 2025 पासून। तारिक रहमान यांच्या विजयाचे भारतावर कसे परिणाम होतील त्यावर एक नजर टाकूया। शेख हसीना यांची सत्ता गेल्यापासून बांगलादेशमध्ये वातावरण भारत विरोधी झालं। शेख हसीना यांना सत्ता टिकवण्यात भारतानं मदत केली असं नॅरेटिव्ह होतं। त्यामुळे गेल्या 1.5 वर्षांपासून भारत बांगलादेश संबंधांमध्ये तणाव होते। रहमान यांच्या निवडीमुळे संबंध पुन्हा पूर्वपदावर येतील अशी चिन्ह आहेत। व्यापारी कारणासाठी बांगलादेशला भारताची नितांत गरज आहे। बांगलादेशचा वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर भारतावर अवलंबून आहे। तसंच बंगालच्या उपसागरात चीनचा प्रभाव वाढू नये म्हणून बांगलादेश आपल्या बाजूने असणं भारतासाठी महत्त्वाचं आहे। चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे सामरिक त्रिकूट तयार झालं तर डोकेदुखी भारताची वाढेल। चीन पाकिस्तानी लष्कराला बांगलादेशामध्ये शिरकाव करता आला तर ईशान्येतल्या राज्यांसाठी ते धोक्याचं ठरू शकतं। बांगलादेशमधून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी तिथल्या सरकारचं सहकार्य गरजेचं आहे। आता तारिक रहमान यांच्या निवडीचा भारत बांगलादेश संबंधांवर परिणाम कसा होऊ शकतो यावर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक अनय जोगळेकर यांनी काय मत व्यक्त केले बघूया। बांगलादेशच्या संसदेसाठी काल पार पडलेल्या निवडणुकांमध्ये BNP म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालेलं दिसत आहे। जमाते इस्लामी या इस्लामिक मूलतत्ववादी पक्षाला मोठ्या प्रमाणावर जनतेचा पाठिंबा मिळेल असा अंदाज होता, पण आत्ता तरी त्यांना जेमतेम 70 जागा त्यांच्या मित्रपक्षांसह मिळताना दिसत आहेत। बांगलादेशमध्ये हे एक मोठं स्थित्यंतर होत आहे, कारण या निवडणुका फक्त तिथल्या संसदेच्या नव्हत्या तर त्याच्याबरोबर एक सार्वमतही घेण्यात आलं होतं आणि या सार्वमताला पाठिंबा मिळाल्यामुळे बांगलादेशची घटना आता नव्याने लिहायला संधी मिळणार आहे। बांगलादेश एक सेक्युलर राष्ट्राचं पुन्हा एकदा एक इस्लामिक राष्ट्र होईल असा मला अंदाज आहे। या निवडणुका बऱ्यापैकी मुक्त वातावरणात पार पडल्या असल्या तरी बांगलादेशमध्ये अनेक वर्ष सत्तेवर असलेल्या आवामी लीग या पक्षाला या निवडणुकांमध्ये भाग घेऊ दिला नाही। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी या निवडणुकांचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे, पण जगातल्या इतर देशांनी या निवडणुकांना एका प्रकारे मान्य केलेलं आहे। बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून तारिक रहमान लवकरच शपथ घेतील। त्याच्यानंतर मुख्य प्रश्न आहेत की बांगलादेशमध्ये सध्या जे सरकारचे किंवा लष्कराचे जे सल्लागार म्हणून डॉक्टर मोहम्मद युनूस काम करतात त्यांचं काय होणार आणि या सगळ्या सत्तांतराच्या गोष्टीमध्ये लष्कर कोणती भूमिका घेणार, या 2 अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। याचं कारण म्हणजे बांगलादेशमध्ये गेल्या काही वर्षाच्या काळामध्ये परकीय शक्तींचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। एकीकडे अमेरिका आहे, अमेरिकेचं नुकताच बांगलादेशशी व्यापारी करार झालेला आहे।
दुसरीकडे पाकिस्तान आणि चीन यांचाही बांगलादेशमधला सहभाग वाढलेला आहे. आणि गेल्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर फटका बसला. बांगलादेशच्या वस्त्रोद्योगाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि जमात सारख्या इस्लामिक मूलतत्ववादी संघटनांच्या वाढत्या प्रभावामुळे रस्त्यामध्ये किंवा खास करून वेगवेगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंविरुद्ध किंवा ख्रिस्ती किंवा इतर अल्पसंख्याकांविरुद्धच्या हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाली. आवामी लीग पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांना लक्ष करण्यात आलं आणि त्याच्यामुळे बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पारंपरिकदृष्ट्या भारताचे बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाशी फारसे काही चांगले संबंध नव्हते, कारण हा पक्ष तुलनेने पाकिस्तानवादी होता. तसंच जमातच्या सोबत तो लढत होता. पण या निवडणुकीमध्ये आवामी लीग लढत नसल्यामुळे जमातनी BNPच्या विरोधात निवडणूक लढली होती आणि त्याच्यामुळे BNP आणि भारत यांच्यामध्ये बऱ्यापैकी संबंध प्रस्थापित झाले. BNPचे तारिक रहमान यांना जाणीव आहे की बांगलादेशला जर शांतता आणि स्थैर्य राखून द्यायचं असेल तर भारताबरोबरचे संबंध त्यांना महत्त्वाचे किंवा चांगले ठेवावे लागतील. भारत आणि बांगलादेशमध्ये 4000 किलोमीटरची सीमा आहे आणि अनेक गोष्टींसाठी, खास करून पाण्यासाठी बांगलादेश भारतावर अवलंबून आहे. पण हे करताना पाकिस्तान, चीन, अमेरिका या देशांचाही प्रभाव, हस्तक्षेप त्यांना सहन करावा लागणार आहे आणि एका प्रकारे बांगलादेशसाठी ही अतिशय आव्हानात्मक गोष्ट आहे. पण असं असलं तरी या निवडणुकांचे आणि त्याच्या निकालाचे आपण सगळ्यांनी स्वागत करायची गरज आहे. आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.